नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा किंवा कुठलाही स्वयंपाक म्हणा, पसारा तर होतोच, भांड्यांचा ढीगही पडतो आणि वेळही जातो. सगळ्यांना हा कंटाळा येत असतो, पण इच्छा तर खूप असते. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अशी सोपी अशी पुलावाची रेसिपी आणली आहे. अगदी कमी भांड्यात आणि कमी वेळेत बनणारा हा पुलाव अगदी टेस्टी लागतो. त्याची रेसिपी तुम्हाला आता इथे पुढे बघायला भेटणार आहेत. सर्वप्रथम मी इथे छानपैकी कांदे उभे चिरून घेतले. कांदे उभे चिरायचे असतात, त्यामुळे त्याची टेस्ट छान येते. तसंच त्याच कटिंग बोर्डवर मी टोमॅटोही चिरून घेतले आणि लगोलच सगळा जो काही कांद्याची सालं कचरा होता तो छानपैकी एकत्र बाजूला करून ठेवला. नंतर लगेच मिक्सरचं भांडं न यूज करता इथे मी एक बेसिक आपला जो खलबत्ता असतो त्यातलं लसूण घेतलं, थोडंसं अद्रक आणि मिरची घेतली आणि ती छानपैकी पेस्ट करून घेतली. ज्या भांड्यात आपण चिकन धुतलं होतं त्याच भांड्यात चिकन घेतले. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली. नंतर बेसिक घरातले मसाले टाकले. त्यानंतर इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरते. हा मसाला वापरला तर दुसऱ्या कुठल्याच मसाल्याची गरज लागत नाही. अशा प्रकारे चिकनमध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीरचा टच दिला आणि छानपैकी त्याला मिक्स करून ठेवले. एकीकडे मी कुकर तापत ठेवला. त्यामध्ये थोडेसे तमालपत्र आणि खडे मसाले टाकून कांदा छान असा परतून घेतला. कुकरमध्ये भाजी लगेच शिजते आणि अशा प्रकारे पुलाव बनवायला वेळही लागत नाही. त्यानंतर कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये थोडेसे टोमॅटो टाकले. तोही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडंसं हा कांदा आणि टोमॅटो ब्राऊनच करायचा, त्यामुळे टेस्ट खूपच छान येते. तो त्याचा असा जो फ्लेवर आहे तो मस्त पुलावामध्ये उतरतो. त्यानंतर आपण जिथे चिकन छानपैकी असं मॅरिनेट करून ठेवलं होतं ते ॲड केलं. चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी ॲड करून कुकर शिजायला ठेवला. अशा प्रकारे जर बनवला तर एक्स्ट्रा भांडी लागत नाही. त्यानंतर जेपर्यंत भाजी रेडी होते तेपर्यंत मी थोडीशी क्लिनिंग करून घेतली. म्हणजे काय असतं, जेव्हापर्यंत भाजी शिजते तेपर्यंत आपला पुलावही रेडी होतो आणि सगळंच काही मॅनेज होतं, वेळही जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा मध्येच भांडी यूज होतात ती सगळी क्लीन करून घ्यायची. त्यामुळे शेवटी आपल्याला भांड्यांचा राडा होत नाही आणि आपलं काम पटकन होतं आणि कंटाळाही येत नाही. जेवणही छान असं तयार होतं, एकीकडे आपलं कामही होतं, दोन्ही गोष्टी सोबत होतात. अशा प्रकारे ती भाजी मस्त अशी 3 शिट्ट्या घेतल्या आहेत आणि रेडी झालेल्या आहे. त्यानंतर मी त्या राईस भिजत ठेवला होता साधारण अर्धा तास, म्हणजेच स्टार्टिंगलाच मी तो भिजत ठेवला होता. इथे मी बासमती चा राईस घेतला आहे, इंडिया गेटचा. तुम्ही कुठलाही राईस घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला आवडीनुसार त्यामध्ये राईस वापरला जातो. घरचा भात साधाही, फक्त तो जुना पाहिजे. नवीन भात कधीच असं म्हणजे नवीन भात तो होत नाही, तो चिकट होतो. त्यामुळे हा जुना जो रापलेला भात असतो तो घ्यायचा. अशा प्रकारे भांडी वगैरे लावून झालं, थोडंसं किचन वगैरे क्लीन करायचं. त्यापर्यंत आपलं जेवणही रेडी होतं आणि जे मस्त असं आपला हा झाला आहे अगदी फ्लेवरफुल, अगदी सुटसुटीत हा राईस झाला आहे. जेव्हा आपण राईस टाकतो तेव्हा त्याला कुकरची शिट्टी नाही लावायची. दुसरं झाकण ठेवून छान भात शिजून घ्यायचा. असा गरमागरम पुलावा आपला रेडी झाला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला माझ्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की शेअर करा.